सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय जय राम आम्हा व्रत एकादशी आभा व्रत एकादशी एकादशी आभा व्रत एकादशी देव केशव देव केशव तीर्थ तुलसी देव केशव तीर्थ तुलसी देव केशव तीर्थ तुलसी देव केशव तीर्थ तुलसी आभाव्रत एकादशी आभाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुलसी देव केशव तीर्थ तुलसी देव केशव तीर्थ तुलसी देव केशव तीर्थ तुलसी अनिकने नोबा साधना अनिकने नोबा साधना अनिकने नोबा साधना अनिकने नोबा साधना विषय हरि कीर्तना आमचा 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 विषय हरि कीर्तना संत संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर प्रेम प्रेम धन रे भांडार प्रेम धन रे भांडार प्रेम धन रे भांडार अनिकने नोबा साधना अनिकने नोबा साधना अनिकने नोबा साधना आमचा विषय हरि कीर्तना आमचा विषय हरि कीर्तना आमचा विषय हरि कीर्तना आमचा विषय हरि कीर्तना विष्णुदास नामा विनवी विनवे विष्णुदास नामा ऐसी आमची परंपरा ऐसी आमची परंपरा ऐसी आमची परंपरा ऐसी आमची परंपरा विष्णुदास नामा विनवी विष्णुदास नामा ऐसी आमची परंपरा ऐसी आमची परंपरा ऐसी आमची परंपरा ऐसी आमची परंपरा विषय हरि कीर्तन अमृता विषय हरि कीर्तन अमृता विषय हरि कीर्तन अमृता विषय हरि कीर्तन गोपाल गोपाल जय जय गोपाल गोपाल
एकादशी देव केशव तीर्थ तुळशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक ज्ञानोबा साधना अनेक ज्ञानोबा साधना
अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन आमोचा विषय हरिकीर्तन संत संगती निरंतर प्रेम धन ही भंडार अनेक नेनोबा साधन आमोचा विषय हरिकीर्तन बिनवी विष्णुदास नारा बिनवी विष्णुदास नारा ऐसी आमची परंपरा अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन विठ्ठल प्रमाणं भवदीर्घं ममकानां हितं धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु
आहाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी अनेक नेनोबा साधन आमोचा विषय हरिकीर्तन. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तप्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत नारायण महाराज यांचा 4 चरणाचा आपलं परंपरेचं व्रत सांगणारा अर्थात वारकरी साधना सांगणारा असा अभंग आहे. विठाला विठाला श्री संत सावता महाराज आणि श्री संत नामदेव महाराज या 2 संतांच्या संजीवन समाधी उत्सवाच्या महापर्व कालावरती असलेला हा कीर्तन महोत्सव आणि त्यातली ही आजची कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या प्रेमातून अर्थात हरिभक्तीपरायणचे खाडे महाराज खोडे महाराज त्यांनी दिलेल्या निमंत्रणातून श्री संत सावता महाराज आणि श्री संत नामदेव महाराज आणि आपण सर्व भाविक जन आपल्या सर्वांच्या सेवेचा योग. विठाला श्री संत सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आपण पाहिला तर हे 729 वर्ष आहे आणि श्री संत नामदेवरायांचा पुण्यतिथी सोहळा संजीवन समाधी सोहळा आपण पाहिला तर हे 732व्या क्रमांकाचं वर्ष आहे. प्रतिवर्षी आपण हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आलात. याही वर्षी साजरा करत आहात. आल्यानंतर आनंद वाटला की आमच्या माता भगिनी बहुसंख्येनं हरिपाठामध्ये उपस्थित होत्या. आमचे बंधू भाविक जनसुद्धा पुरुष वर्गसुद्धा मोठ्या संख्येनं हरिपाठामध्ये उपस्थित होता आणि एवढ्या आनंदानं आपण हरिपाठाचा आनंद घेता त्याबद्दल तुम्हाला 100 पैकी 100 नाही देता येणार, कारण जेवढे पण हजर होते त्यांच्या गळ्यातला पहिल्यांदा माळी तपासावी लागते. 100 पैकी 100 देता येणार नाही, कारण जेवढे हजर होते त्या सर्वांचा हरिपाठ पाठ असलं पाहिजे आणि हे सर्व असते तर मग 100 पैकी 100 देता येतील. विठाला आमचे हरिभक्तीपरायण सुरदासजी भागवताचार्य हरिभक्तीपरायण खोडे महाराज म्हणाले, तुम्ही हरिभक्तीपरायण आमचे पडोळ सरांच्या वास्तुशांतीच्या कीर्तनामध्ये तुळशीचा सुंदर बोलला होता आणि तेच इथं बोलायचं म्हटलं, पण तो अभंग मला घ्यायचा नाही. मग आता दुसऱ्या कोणत्या अभंगामध्ये तुळशीचं नाव आलंय बाबा. आणि योगायोगानं उद्या काय आहे? एकादशी आहे. पण एकादशी तर उद्या आहे. एकादशी तिथी उद्या असली ते व्रत मात्र आजपासूनच सुरू झालंय. म्हणून हा अभंग. विठाला 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 उत्सवासाठी आरंभापासूनच महाराष्ट्र पटलावर प्रसिद्ध असलेले आमचे हरिभक्तीपरायण एकनाथजी भांडे महाराज आहेत. आमचे हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी आपल्या वाटेला आलेली सर्व्हिस आता तर ते रिटायर झालेत. आता उरले ते हरित महासमर्पण. अत्यंत आदर्श जीवन आणि संत वाङ्मयाच्या प्रती अत्यंत असलेली निष्ठा त्यांची हरिभक्तीपरायण पडोळ सर आहेत. हरिभक्तीपरायण आमचे अशोक महाराज आहेत. त्या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण चव्हाण महाराज, खरात महाराज, आमचे भोले महाराज सगळी मंडळी आहेत. उभी असलेली खाली बसलेली सगळीच मंडळी मोठी आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची कीर्तन सेवा. आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी या अभंगातून श्री संत नारायण महाराज आपल्या परंपरेचं जे व्रत आहे, आपल्या परंपरेची जी साधना आहे, अर्थात वारकरी साधना जी आहे
ते अभंगामधून सांगतात. आपण पहा, खरं तर हा अभंग श्री संत नारायण महाराजांचा, आपण म्हणाल की श्री संत नारायण महाराजांचा अभंग कीर्तनकार वारकरी सांप्रदायिक आहे. नारायण महाराज कुठून काढले? आम्हाला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज आदी करून संतांचा नावाचा परिचय आहे. आता संत नामावली आली आणि मला स्मरण झालं, खरं तर ते बोलायचंच होतं आणि म्हणून बोलून जातो. पत्रिका वाचली मी, सुंदर पत्रिका आहे, सगळं नियोजन सुंदर आहे, पण निवृत्तीनाथाचा फोटो नाही. आमच्यासारख्या बावळट महाराजांचे फोटो टाकायला तुम्ही विसरत नाही, आणि ज्यांनी वारकरी संप्रदाय उभा केला त्यांच्या फोटोची आठवण राहत नाही. हा किती मोठा बावळटपणा आहे. विठ्ठला विठ्ठला निवृत्ती गाहिणी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गाहिणी कृपा केली पूर्ण, पुढे पावन कृष्ण नामे, पुढे पावन कृष्ण नामे. आमच्या सारख्यांचा फोटो विसरला तर आम्ही काही फौजदारी करणार नाही. बरं, मी म्हणतो कीर्तनकाराला पाकिट तर जाऊ द्याच हो, जेवण पण देऊ नका, पण निवृत्तीनाथाचा फोटो टाकायला विसरू नका. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायाचं आद्य प्रवर्तक स्थान आहे. बरं का, पंढरीपेक्षा त्र्यंबकनगरी श्रेष्ठ आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. पंढरपूरला पांडुरंग आहे, पंढरपूरला संप्रदायाचं जगाचं आद्यपीठ असेल, पण निवृत्तीनाथ महाराज हे गुरुपीठ आहे. त्याच्या अगोदर नाथ परंपरा होती. वारकरी संप्रदाय आणि संत जीवन निवृत्तीनाथ महाराज सगळ्या संतांना एका छत्राखाली आणणारे, पंढरीची वाट दाखवणारे, भक्तीचा मार्ग सांगणारे पहिले संत जर कोण असतील तर विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. विठ्ठला आणि तुम्हाला व्यवहार सांगतो, परमार्थ नंतर बघू, पहिल्यांदा व्यवहार तर सांभाळा. श्री संत सावता महाराजांच्या नगरीमध्ये तुम्ही जन्माला आला असेल तर सावता महाराजांना विसरताच कामा नये. तुम्ही जर माऊलीच्या तुकोबरांच्या चरणाजवळ जन्माला आला असेल तर त्या संतांना पहिल्यांदा तुम्ही नमन करा. तुम्ही मराठवाड्यामध्ये आला असेल तर आदिशक्तीमुक्ताई श्री संत एकनाथ महाराज, बरं का, पण निवृत्तीनाथांच्या मांडीवर आपण आलोय ना, निवृत्तीनाथांच्या चरण सानिध्यामध्ये आपण आहोत ना, त्या संतांना विसरायचं ना. श्री संत सावता महाराजांचा उत्सव तर आहेच, श्री संत नामदेवरायांचं स्मरण तर आपल्या समोर आहेच, पण आपलं कायम वास्तव्य जन्माला आल्यापासून शेवटची खेप सुद्धा आपल्याला कुठे टाकायची? निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ आपल्याला वास्तव्य करायचे ना. मग त्या संतांच्या बाबतीमध्ये उदास असण्याचं कारण नाही. एक आणि सर्वात महत्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायाचं उगमस्थान आपल्या जवळ आहे. विठ्ठला विठ्ठला मी तर असं म्हणेन, श्री संत सावता महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा आहे, श्री संत नामदेव महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा आहे. तेव्हा सप्ताहामध्ये श्री संत सावता महाराज अभंग गाथा पारायण कधीतरी असं वाचायला आम्हाला मिळू द्या ना. श्री संत नामदेव महाराज अभंग गाथा पारायण सोहळा. ज्ञानेश्वरी तर घराघरापर्यंत पोहोचलीच आहे. ज्ञानेश्वरी वाचू नका असं मला म्हणायचं नाही, पण सावता महाराजांचा उत्सव आहे ना. श्री संत सावता महाराज छोटीशी अभंग गात आहे, काय अडचण आहे पारायण करायला. श्री संत नामदेवरायांची मला वाटतं 1000 अभंग असतील कमी जास्त. या निमित्तानं त्या संतांच्या वाङ्मयाची एक प्रकारची सेवा ही खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी काय होईल, पुष्पांजली होईल, आणि खऱ्या अर्थानं तो सोहळा एक प्रकारचा संपन्न होईल. आणि जमलंच तुम्हाला तर विनंती मांडून ठेवतो पुढील वर्षासाठी श्री संत
श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज अभंग गाथा पारायण. काय अडचण आहे? ज्ञानेश्वरी घराघरापर्यंत पोहोचलेलीच आहे. पण कधीतरी सावता महाराजांचा अभंग गाथा, नामदेवरायांचा आणि निवृत्तनाथांच्या जवळ आम्ही आहोत ना, निवृत्तनाथ महाराज अभंग गाथा पारायण. जेवढे श्रोते बसतील निवृत्तनाथ महाराज अभंग गाथाच्या पारायणाला, तेवढे अभंग गाथा प्रसाद म्हणून विनाशुल्क पुरवण्याची जबाबदारी माझी राहील. पारायणाला बसण्याची जबाबदारी तुमची. विठ्ठला विठ्ठला आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी श्री संत नारायण महाराजांचा हा अभंग आहे. कोण आहे श्री संत नारायण महाराज? श्री संत नारायण महाराज हे नामदेवरायांचे वडील चिरंजीव आहेत. त्यांना हा अभंग लिहिण्याची गरज का पडली, त्याची पार्श्वभूमी आपण पहा. श्री संत नामदेव महाराज, श्री संत नामदेव महाराज चंद्रभागेच्या तीरावर संत मंदियाळीमध्ये असताना चंद्रभागेच्या तटी ऐकिली गोठी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. वाल्मिकी ऋषींनी त्यांचं आराध्य दैवत रामचंद्र प्रभू चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम 100 कोटी श्लोकांची रचना केली आणि रामायण ग्रंथ त्यांच्यासाठी समर्पित केला. माझं आराध्य दैवत जर पांडुरंग विठ्ठल परमात्मा आहे, तर त्यांच्यासाठी मी 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा काय करू नये म्हणून नामदेवरायांनी लागलीच प्रतिज्ञा केली. आणि हे सगळं प्रकरण पांडुरंगाला कळालं. पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांना जवळ बोलावून घेतलं. म्हटलं, अरे नामदेवा, फॉर्म भरला बाबा, पण मला विचारायला पाहिजे होतं की नाही? एवढी हिंमत कार्यकर्ते पक्षश्रेष्ठी समोर सोबत असतील तर माणूस निवडून येतो. त्यामुळे पक्षाचा विचार घेतला पाहिजे, किमान पक्ष अध्यक्षांचा विचार घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांचा कुणाचाच विचार घेतला नाही आणि भावनेच्या भरामध्ये फॉर्म तर भरून दिला, प्रतिज्ञा तर केली. म्हटले, देवा काय करू नये प्रतिज्ञा? वाल्मिकी ऋषींनी केली ना त्यांची प्रतिज्ञा पूर्ण, मग माझी प्रतिज्ञा मी पूर्ण करू शकत नाही का, पूर्ण होऊ शकत नाही का? देवानं उत्तर दिलं. काय बोलले भगवान? म्हटले, अरे नामदेवा, तये काळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असेल. त्या काळामध्ये आयुष्याची मर्यादा अधिक होती. सत्ययुगामध्ये माणसं 1,00,000 वर्ष वयापर्यंत राहायची. त्रेतायुगामध्ये देवानं 1 शून्य कमी केला, 10,000 वर्ष. द्वापारामध्ये पुन्हा 1 शून्य कमी केला, 1,000 वर्ष. कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य काढून घेतला. आता कसं माणसं 100 पर्यंत जातात. आणि ही सगळी बिघडलेली परिस्थिती, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची बिघडलेली परिस्थिती, कदाचित देवानं विचार केला आणि पुन्हा 1 शून्य काढून जर घेतला तर मग 10 वर्ष वयामध्ये मोबाईल बदलायला किती वेळ द्यायचा, पानटपरीवर मित्रांना किती वेळ द्यायचा, कॉलेज केव्हा शिकायचं, सिनेमा केव्हा बघायचा आणि पारायण केव्हा करायचं? विठ्ठला विठ्ठला नामदेव अवघड आहे म्हटले, देवा माझी प्रतिज्ञा जर पूर्ण झाली नाही ना, तर मी माझी जीभ उतरून ठेवीन. पांडुरंगाला माहित होतं नामदेवराव हे हाडाचे वारकरी आहे, कदाचित करतीलही. पांडुरंगानं सरस्वतीला आवाहन केलं आणि नामदेवरांच्या जिभेवर विराजमान व्हायला सांगितलं, अभंग रचना करा. पांडुरंग परमात्मा एवढ्यावर थांबले नाही, नामदेवरांच्या पत्नीला सुद्धा अभंग लिहायला सांगितले. नामदेवरांची आई, नामदेवरांचे वडील, नामदेवरांची 4 मुलं, त्यांच्या 4 बायका म्हणजे नामदेवरांच्या 4 सुना, नामदेवरांची मुलगी आणि नामदेवरांची बहीण. एवढ्यावर भगवान थांबले नाही, स्वतःही अभंग लिहायला बसले. एवढ्यावर भगवान थांबले नाही, रुक्मिणीला सुद्धा सांगितलं 100 कोटी अभंग पूर्ण करायचे, तू पण सुरुवात कर म्हटली. नामदेवरायांच्या घरामध्ये कुटुंब किती माणसांचं होतं? नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, स्मरती हरी, 14 जन स्मरती हरी, 14 जन स्मरती
चौदा सरस्वती हरे चौदा सरस्वती हरे. 14 माणसांचं कुटुंब श्री संत नामदेवरायांचं. राजाई गोनाई दोघी सासू सुना दामा नामा बाप लेक. गोनाई त्यांची आई, राजाई त्यांची नामदेवरायांची पत्नी आणि दामोसिती त्यांचे पिता. दामा नामा जाना बाप लेक. नारा विठा गोंदा महादा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई गोडाई येसाई साखराई चौघी सुनापाही नामयाच्या. निंबाबाई बहिणी आणि अजून काय आऊबाई बहिणी निंबाबाई लेकी. वेडी पिशी जनी दासी त्याची. असं नामदेवरांच्या या सगळ्याच परिवाराला भगवान परमात्म्याने अभंग रचना करायला सांगितली. त्यात कुणी कुणी किती अभंग रचना केली, कुणी कुणी किती किती अभंग लिहिले, त्याचा एक अभंग आहे. आपण पिता दामोसिती अभंग 2 कोटी भक्तिभावे ताटी निवेदितो. 3 कोटी अभंग गोनाईचा वाद स्वात्मसुखबोध सुखाचा तो. 3 कोटी अभंग नारोबाची कविता ओगवी स्वात्महिता दिवस रजनी. 3 कोटी अभंग विठोचा झगडा प्रेमरस गोडा प्रेमाचा तो. महादा आणि गोंदा 2.5 कोटी प्रेमरस पेटी प्रेमाचा तो. 1 कोटी लक्ष वरती 16 प्रेमरस जिव्हाळा आऊबाईचा. 94 लक्ष रंगाईची करुणा प्रेमे नारायणा आळविले. 2 कोटी अभंग राजाईची वाणी नामदेवरांच्या बायकोने 2 कोटी अभंगाची रचना केली. 2 कोटी अभंग राजाईची वाणी प्रेमे चक्रपाणी आळविले. लाडाई गोडाई येसाई साखराई अभंग हे पाही 1.5 कोटी. नामदेवरांच्या सुनांनी प्रत्येकीनं 1.5 कोटी अभंग रचले. आपल्या सुनांनी हरिपाठ वाचलं तरी फार झालं. विठ्ठला विठ्ठल 1 कोटी देव प्रत्यक्ष विठ्ठलाने 1 कोटी अभंगाची रचना केली. 1 कोटी देव 50 लक्ष रुक्मिणी कोटी दासी जनी 12.5 कोटी दासी जनीचे संत जनाबाईचे अभंग. 69 लक्ष 54 कोटी कविता हे गोमटी नाम याची. या अभंगाच्या यादीमध्ये नारायण महाराजांनी जे अभंग केले त्यातला आजचा अभंग कीर्तनासाठी घेतलेला. त्याच्यात आहे का तर मी स्वतः बंडतात्यांशी बोललो बरं का. खूप वेळा म्हटलं तात्या आता सगळ्या अभंगाचं एक अभंग आहे, तो अभंगच मला मिळाला नाही. तात्यांनी पंढरपूरला जे वारकरी फडकरी आहे निष्ठावंत त्यांना फोन लावला, त्यांच्याकडून तो अभंग मिळवला आणि 2 वर्षापूर्वी माझ्याकडे दिला. कीर्तन झाल्यानंतर कुणी जर चर्चा केली कुठून आणला म्हणून ते सगळं सांगून टाकलं. विठ्ठला या अभंगातून आपल्या परंपरेचा व्रताचा विचार या अभंगामध्ये मांडतात. त्यांच्या परंपरेचं कोणतं व्रत होतं? अभंगाच्या प्रथम आमा व्रत एकादशी आमा एकादशी आमा व्रत एकादशी आमा व्रत एकादशी आमा व्रत एकादशी
तुळसी अमाव्रत एकादशी अमाव्रत एकादशी अमाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन साधन अनेक नेनोबा साधन देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन साधन अनेक नेनोबा साधन देव केशव तीर्थ तुळसी आमचं परंपरेचं व्रत आहे. कोणतं व्रत आहे? एकादशी. मुद्दा असा आहे की देवाशी जोडून देणारे, देवाची प्राप्ती करून देणारे, जीवनाचा उद्धार करणारे शास्त्रानं सांगितलेली कितीतरी व्रत वैकल्य आहे. मग नामदेवरायांनी प्रामुख्याने एकादशी व्रताचाच विचार का सांगितला, तो विचार आपल्याला आज करायचा. आपण पहा, प्रामुख्याने एकादशी व्रतच का सांगितलंय? शास्त्राने आपल्याला अनंत अनंत व्रत सांगितलेली असली तरी त्या सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत हे श्रेष्ठ आहे. नुसतं श्रेष्ठ नाही, देवाला प्रिय आहे. इतर व्रतांपेक्षा नुसतं प्रिय नाही, इतर व्रतांच्या तुलनेमध्ये कोट्यावधी पटीने एकादशी व्रत हे देवाला अत्यंत प्रिय आहे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी 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 भगवंताशी व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी म्हणजे जेवढी व्रत शास्त्रानं सांगितलेली आहे त्या सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत जर कोणतं असेल तर ते एकादशी व्रत आहे. तर नुसतं श्रेष्ठ आहे का? भगवंताला प्रिय आहे. नुसतं प्रिय आहे का? इतर व्रतांच्या तुलनेमध्ये कोट्यावधी पटीने प्रिय आहे. प्रिय भगवंताशी कोटी गुणे. मग आता कशा पद्धतीने श्रेष्ठ आहे? एक, ते व्रत अगोदर कुणी केलंय, त्यानंतर कुणी कुणी केलंय. दोन, आणि कशा पद्धतीने केलं. तीन, प्रामुख्याने या तीन मुद्द्यांचा विचार करून आपल्याला शिल्लक राहिला वेळ तर पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल 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 थोडे महाराजांनी सांगितलं तुळशीचं थोडंसं सांगा. शेवटी मला फक्त माझ्या स्मरणात नाही राहिलं तर आठवण द्या. वेळ काढून 5-10 मिनटं वाढून का होईना, पण असं म्हणतात बाबा टायमिंगच्या पुढे गेलं तर तो ओव्हर टाईम असतो आणि तो ओव्हर टाईम मला वाटतं 1.5 का 2 असतो. आताच्या सरकारनं, लाडक्या सरकारनं जर 3 केलेला असेल तर सांगता येत नाही. तो सप्ताह समितीने त्याची आठवण ठेवली पाहिजे. विठ्ठल 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 एकादशी व्रत कशा पद्धतीने श्रेष्ठ आहे? पद्मपुराणामध्ये स्वतः भगवान शंकर परमात्मा बोलले. गर्ग संहितेमध्ये स्वतः गर्ग मुनींनी तो विचार विस्ताराने मांडला. आपण पहा, पद्मपुराणामध्ये भगवान शंकराने काय सांगितलंय. पद्मपुराणामध्ये एकादशीचा फार मोठा विस्ताराने विचार आलाय. पद्मपुराणकार असं सांगतात, एकादशी व्रताची श्रेष्ठता त्यांनी सांगितली. आदित्यानां यथा सूर्यो नक्षत्राणां यथा शशी तथा सर्व व्रत श्रेष्ठम प्रोक्तम एकादशी व्रतम. आदित्यानां यथा सूर्यो, आदित्यांमध्ये जसा सूर्य श्रेष्ठ आहे आणि नक्षत्रांमध्ये जसा चंद्र श्रेष्ठ आहे तसं सगळ्या व्रतांमध्ये एकादशी व्रत श्रेष्ठ आहे. अजून पुढे सांगितलंय, वृक्षानांच यथाश्वत्थो
वेदानां सामकीर्तितं तथा सर्वव्रतं श्रेष्ठं प्रोक्तम एकादशी व्रतम. ते म्हणाले जसं वृक्षांमध्ये अश्वत्थ श्रेष्ठ आहे, कारण तो देवाची विभूती आहे. गीतेचा 10वा अध्याय विभूती योग आपण पहा. भगवान परमात्म्याची ती विभूती आहे. वृक्षांमध्ये अश्वत्थ श्रेष्ठ आहे. बरं, वेदांमध्ये सामवेद, तसं सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत श्रेष्ठ आहे. म्हणजे अजून पुढे सांगितलं, व्यासश्रेष्ठो मुनीनांच देवर्षीनांच नारदः तथा व्रतानां सर्वेषां श्रेष्ठम एकादशी व्रतम. जसं मुनींमध्ये व्यास मुनी, आता ही पौर्णिमा केली ना, गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा. व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम नमोस्तुते व्यास विशाल. हे जे म्हटलं जातंय ना, तर मुनींमध्ये व्यास मुनी श्रेष्ठ आहे. बरं, देवर्षींमध्ये नारद श्रेष्ठ आहे, तसं व्रतांमध्ये एकादशी श्रेष्ठ आहे. अजून पुढचा विचार आपण पहा. यथा समस्त शास्त्राणां श्रेष्ठा वेदा प्रकीर्तिताः तथा व्रतानां प्रवरं स्मृतम एकादशी व्रतम. काय बोलले पद्मपुराणकार? ते म्हणाले जसं समस्त शास्त्राणां, सगळ्या शास्त्रांमध्ये वेद श्रेष्ठ आहे ना, तसं सगळ्या व्रतांमध्ये एकादशी व्रत श्रेष्ठ आहे. अजून सुंदर विचार सांगितलं त्यांनी. ते म्हणाले यथा पुण्यसमं मित्रं नास्ति शास्त्रसमो गुरुः तथैव एकादशी तुल्यं व्रतं नास्ति जगत्त्रये. ते म्हणाले यथा पुण्यसमं मित्रं नास्ति, पुण्यासारखा मित्र नाही म्हटले. पुण्याला काय म्हटलंय? मित्र म्हटले. आणि पुन्हा काय सांगितलं? म्हटले या जगात पुण्यासारखा मित्र नाही. काय कारण? कारण त्याला काहीही आमिष द्या, त्याला खोके द्या, बोके द्या, सत्ता द्या, तो आपल्याला सोडून जात नाही, पळत नाही. म्हणून यथा पुण्यसम मित्र नास्ति. काही मित्र केव्हा सोडून जातील सांगता येत नाही, पण पद्मपुराणकार म्हटले पुण्य असा मित्र आहे, तो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही म्हटले. नास्ति पुण्य, तो अगदी शेवट देवाची भेट करेपर्यंत, देवाच्या समोर जाईपर्यंत, देवाची प्राप्ती करून देईपर्यंत, आणि देवाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा आपल्या सोबतच असतो. म्हणून यथा पुण्य सम मित्र नास्ति. बरं, शास्त्र सम गुरु नास्ति. शास्त्रासारखा गुरु नाही म्हटले, कारण दक्षिणा मागत नाही. बरं, दक्षिणा कमी भरली तर नाराज होत नाही. दक्षिणा नाही दिली तरी पुढच्या वर्षी पुन्हा उपदेश केल्याशिवाय. म्हणून नास्ति शास्त्र समो गुरु. बरं, त्याप्रमाणे तथैव एकादशी व्रतम नास्ति, तथैव एकादशी तुल्यम व्रतम नास्ति जगत्त्रये. नुसतं पृथ्वी तलावर नाही, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या सगळ्या त्रैलोक्यातल्या व्रतांची तपासणी करा. स्वर्गातली व्रत असतील, पाताळातली व्रत असतील, पृथ्वी तलावरची व्रत असतील, या त्रैलोक्यातल्या सगळ्या व्रतांमध्ये व्रतम नास्ति जगत्त्रये. त्रैलोक्यामध्ये एकादशी सारखं श्रेष्ठ व्रत नाही. म्हणून नारायण महाराज म्हटले आम्हा व्रत एकादशी विठ्ठला विठ्ठला. अशा पद्धतीने ते श्रेष्ठ आहे. अजून सांगितलं, पण फार गर्ग संहितेमध्ये अजून विचार आलाय. आता याच्यातच आपलं कीर्तन होऊन जाईल, पण आपल्याला थोडंसं पुढे जायचंय. अजून गर्ग संहितेमध्ये सुंदर चिंतन आलंय. गर्गमुनी म्हणाले भागीरथी च तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवः सुरेषु विष्णुर भगवान पूजनीयेषु श्री गुरु. पूजा करणाऱ्यांमध्ये श्री गुरु श्रेष्ठ आहे म्हटले. देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे. बरं, संतान भक्तांमध्ये वैष्णव श्रेष्ठ आहे, कारण पहिले वैष्णव भगवान महादेव आहे. पहिले वैष्णव. बरं, वैष्णव श्रेष्ठ आहे. तीर्थामध्ये म्हटले भागीरथीचं नाव सांगितलं. त्याप्रमाणे व्रतांमध्ये
एकादशी व्रत श्रेष्ठ आहे. बरं ठीक आहे. भगवंताला कोटी गुणांनी प्रिय आहे एक. सर्व व्रतांमध्ये त्रैलोक्यामध्ये श्रेष्ठ आहे 2. पण आता हे व्रत कुणी कुणी केलं 3 आणि कशा पद्धतीने केलं 4. आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कुणी केलं हे आपल्याला बघायचं. आपण पहा, राधेच्या मैत्रिणींनी राधेला विचारलं, म्हटले राधे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अखंड कृपा प्राप्त व्हावी आणि तो जो आपल्याला सोडून गेलाय ना अहंकारामुळे, तो पुन्हा प्राप्त व्हावा, प्राप्त झालेला अखंड प्राप्त राहावा, यासाठी काय करावं? राधा म्हणली एकादशी कर. पण आम्ही एकादशी करत नाही. आता काय अन्य किती किती व्रत ती कशी शोधली कशी काढली महिला मंडळाने मला माहिती नाही. खूप व्रत आहेत, ती मोठी यादीच आहे. त्यांना विचारलं, म्हटलं ताई तुम्ही एकादशी करता का? म्हटले करायची असते का? विठ्ठल विठ्ठल करू नये असा माझा दावा नाही, पण एकादशी केल्याशिवाय राहू नये असा माझा आग्रह आहे. असा माझा आग्रह आहे. लक्षात घ्या. तेव्हा राधेने सांगितलं सर्वात पहिल्यांदा एकादशी स्वर्गातल्या देवांनी केली. म्हटले कशासाठी केली? काय बोलली राधा आपण पहा. आदौ दिव्यै कृतं गोप्यो व्रतम एकादशी. आदौ दिव्यै कृतं गोप्यो वरम एकादशी व्रतम. कशासाठी केलं पण ते? भ्रष्ट राज्यस्य लाभार्थम दैत्यानां नाशनायच. देवांचं आणि राक्षसांचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये देव हरले, स्वतः इंद्र हरला आणि राक्षस जिंकले. मग भ्रष्ट राज्यस्य लाभार्थम, गेलेलं राज्य गेलेली सत्ता पुन्हा मिळवायची, पुन्हा राजा व्हायचे, राजसिंहासनावर विराजमान व्हायचंय, त्याच्यासाठी त्यांनी एकादशी व्रत केलंय. हे नेते मंडळी जरा डोक्यात ठेवा. विधानसभेची सत्ता नाही छोटीशी, साखर कारखान्याची ग्रामपंचायतीची, मुंबईच्या नगरपालिकेची नाही, दिल्लीची सुद्धा नाही, मग स्वर्गाची सत्ता काबीज करण्यासाठी देवांनी कोणतं व्रत केलं? एकादशी. भ्रष्ट राज्यस्य लाभार्थम. बर, केलेलं राज्य पुन्हा परत मिळावं. 1. 2. कशासाठी केलं? दैत्यानां नाशनायच. त्या दैत्यांचा असा नाश झाला पाहिजे का पुढली पंचवार्षिक बिनविरोध. विठ्ठल विठ्ठल एकादशी व्रत केलं. बरं का, अजून कुणी कुणी केलंय? वैशंत्य राजाने केलं. बरं का, मांधाता राजाने केलं, सगर राजाने केलं, ककुत्स राजाने केलं, मांधाता राजाने केलं, रुक्मांगद राजाने केलं, हरिश्चंद्र राजाने केलं, अंबरीश राजाने केलं. कुणी एकादशी, कुणी द्वादशी, ती व्रत केली त्यांनी. वैशंत्य राजाने कशासाठी केलंय? पद्मपुराण आपण पहा. वैशंतेन पुराराज्ञा कृतम एकादशी व्रतम स पितुस्तारणार्थाय यमलोकगतस्य च. प्रत्येक गोष्टीचं मी तुम्हाला प्रमाण देऊन बोलेन, बगलेतलं काही सांगणार नाही, काळजी करू नका. वैशंत्य राजाने कशासाठी केलं? स्वपितुस्तारणार्थाय यमलोकगतस्य च. त्यांचे वडील, त्यांना देव आज्ञा झाली आणि ते यमलोकात गेले. त्यांचा उद्धार होण्यासाठी वैशंत्य राजाने खाली एकादशी व्रत केलं, तर वरती वडील डायरेक्ट विमानात बसून वैकुंठात यमलोकगतस्य च. मांधाता राजाने केलं. एकादशी व्रतेनापि मांधाता स्वर्गतिं गतः सगरश्च ककुत्सच्च मुचकुंदो महामतिः. मुचकुंद राजा, सगर राजा, ककुत्स राजा, मांधाता राजा उत्तम श्रेष्ठ गती प्राप्त करून घेतली एकादशी व्रतेनापि. एकादशी व्रतामुळे. रुक्मांगद राजाने केलं. राज्ञा रुक्मांगदेनापि कृतम एकादशी व्रतम. त्याचा फायदा त्यांना काय झाला? तेन भूमंडलम भुक्त्वा वैकुंठम सपुरो ययो. पृथ्वीचं राज्य
प्राप्त झालं एकादशीच्या व्रताचं सामर्थ्य बघ. वैकुंठम सपुरो येऊ, पूर म्हणजे शहर नगरी आणि सपूर म्हणजे नगरासहित तो वैकुंठाला गेला एकादशी व्रतामुळे. वेळ शिल्लक राहिला तर ती कथा सांगण्याचा शेवटी मी प्रयत्न करेन. बरं, स्वर्गातल्या देवांनी केलं एक. वैशंत राजा, मांधाता राजा, मुचकुंद राजा, सगर राजा, ककुत्स राजा, रुक्मांगद राजा, हरिश्चंद्र राजा, अशा अनेक राजांनी केलं दोन. अजून कुणी कुणी केलंय हो? तुम्हाला सगळी मोठी मोठी उदाहरणं सांगतो बरं का, ऐका. स्वतः भगवान प्रभू रामचंद्रने एकादशी व्रत केलं. कशासाठी केलं? पुरा म्हणजे पूर्वी. पुरा श्रीरामचंद्रेन कृतम एकादशी व्रतम. पण कशासाठी? समुद्रे सेतुबंधार्थम एक, रावणस्य वधायच दोन. या दोन कारणासाठी केलं. समुद्रावर सेतुबंधाचं अत्यंत अशक्य अवघड काम सहज शक्य व्हावं एक, आणि रावणाचा वध करून विजय प्राप्त करता यावा दोन. या दोन कारणांसाठी रामचंद्र प्रभूंनी एकादशी व्रत केलं. अजून कुणी केलं? भगवान शंकराने केलं. भगवान शंकराने कशासाठी केलंय? ब्रह्मकपाल निर्मुक्तो बभूव भगवान भवहा. भगवान शंकराने जेव्हा ब्रह्मदेवाकडून काही चूक घडली तर ती कथा फार मोठी आहे. आपलं कीर्तन त्याच्यातच निघून जाईल म्हणून गरजेपुरतं घेतो. त्यांच्याकडनं घडलेली चूक त्यांना शिक्षा करायची म्हणजे पूर्वी ब्रह्मदेवाला 5 तोंड होती. भगवान शंकरला राग आला, त्रिशूल घेतला, एक छेदून टाकलं, 4च. तेव्हापासून ब्रह्मदेवाला चतुर्मुख म्हणतात. पण ते ब्राह्मणाची हत्या झाली ना, ब्रह्महत्येचं पातक मागे लागलं. ते कपाळी लागलेलं ब्रह्महत्येचं पातक जाण्यासाठी भगवान शंकरनं एकादशी स्वर्गातल्या देवांनी केली, मोठमोठ्या राजर्षींनी केली. भगवान प्रभू रामचंद्राने एकादशी व्रत केलं, भगवान शंकराने केलं. अजून किती मोठी मोठी उदाहरणं सांगतो. ही सगळ्यात मोठी उदाहरणं सांगितली तुम्हाला. यांनी एकादशी व्रत केलं. बरं, चला एकादशी व्रताची श्रेष्ठता आपण पाहिली. अगोदर एकादशी व्रत कुणी केलं ते पाहिलं, कुणी एकादशी व्रत केली ते आपण पाहिलं. आता एकादशी कशा पद्धतीने करायची हे सांगितलं की म्हणजे उद्या एकादशी तशा पद्धतीने करायला आपण मोकळं. मग असं मी सांगितलंय तुम्हाला, उद्या एकादशी आणि आजच हा अभंग कशासाठी, त्याची 2 कारणं. थोडे महाराज म्हटले ते तुळशीचं काहीतरी त्या कीर्तनात खूप सुंदर सांगितलं, ते आजही सांगा. हो म्हटलं, तुळशीचं नाव ह्या अभंगात आहे एक, आणि उद्याची एकादशी व्रत आजपासूनच सुरू झालंय म्हणून हा अभंग घेतला, लक्षात ठेवा. मग आता कशा पद्धतीने करायचं? मग राधेच्या मैत्रिणी राधेला विचारलं, म्हणजे राधे भगवान श्रीकृष्णाची कृपा अखंड प्राप्त व्हावी, कोणतं व्रत करावं? म्हटलं एकादशी व्रत करा. मग एकादशी व्रताचे नियम आम्हाला सांगितले. तेव्हा राधा आपल्या मैत्रिणींना एकादशी व्रताचा नियम सांगू लागली. एकादशी कशी करायची ते सांगू लागली. आपण पहा, राधा बोलली, एकादशाश्च नियमं शृणु तात व्रजांगनाः. हे व्रजांगनांनो, हे व्रजवासी गोपींनो, हे माझ्या सख्यांनो, हे मैत्रिणींनो, ऐका, मी तुम्हाला एकादशी व्रताचा नियम सांगते. एकादशाश्च नियमं शृणु, ऐका, तात व्रजांगनाः. काय नियम आहे म्हटले? भूमिशायी दशम्यां तू चैकभुक्तो जितेंद्रियः. पहिला नियम आहे भूमिशायी. भूमिशाही म्हणजे जमिनीवर शयन करायचं, जमिनीवर झोपायचं. याचा अर्थ आंध्रायला काहीच घ्यायचं नाही असं नाही, पण कॉट असेल, पलंग असेल, बेड असेल, हे चालणार नाही. सफेद घोंगडीवर जमिनीवर झोपायचं दशमीला. म्हणजे हा एकादशीचे नियम सांगते राधा, आणि दशमीपासून सुरुवात केली. म्हणजे दशमीपासून नियम असा आहे एकादशी व्रताचा. दशमीच्या दिवशी भूमिशाही एक, जमिनीवर झोपायचं, घोंगडीवर झोपायचं एक. चैक भुक्तो, एक भुक्ता, एकदाच जेवायचं. सकाळी नाश्ता नाही, संध्याकाळी जेवण नाही, गुलाबजाम असले तरी नाही, कांदा भजी असली तरी नाही. एकदाच जेवायचं दुपारी, बरोबर. संध्याकाळी फार झालं तर फराळ करा. दशमीला एकदा जेवायचं. बरं, आता उद्या एकादशी, परवा द्वादशी. द्वादशीला एकदाच जेवायचं. सकाळी चहा बिस्किट सुद्धा नाही,
संध्याकाळी जेवण नाही, फक्त एकादशीचं पारणं सोडायचं म्हणून द्वादशीला एकदाच जेवण करा. झालं. आता एक मुक्तः भूमिशाही, एक जमिनीवर झोपायचं, घुंगडीवर झोपायचं. एक मुक्तः 2 आणि जितेंद्रिय ग्रहस्थी आहात का तरी सुद्धा ब्रह्मचारी व्रताचं पालन करा. दशमी एकादशी द्वादशी पर्यंत ब्रह्मचारी व्रताचं पालन करा. जितेंद्रिय हे 3 नियम सांगितले दशमीच्या दिवशी. बरं, एकादशी दशमी आणि द्वादशीला जे एक वेळचं जेवण घ्यायचंय फार बारीक विचार आहे. आता एवढा सांगायला आपल्याला वेळ नाही. ते म्हणाले व्रत तुम्हाला दशमीच्या दिवशी जेवायचंय, द्वादशीला पारणं सोडायचंय, ते जेवण आपल्या पदरचं असावं. माझी अडचण झाली नाही वाचल्यानंतर. मी म्हटलं पदरचं जेवायला लग्नच केलं नाही, पदरचं जेवायचं कसं? आणि स्वतःला स्वयंपाक फार व्यवस्थित येत नाही, अडचण झाली. ते म्हटलं बाबा ब्रह्मचारी आहे का? मग त्याचं ठीक आहे म्हटलं. विठ्ठला विठ्ठल पदार्थ जेवायचं याचा अर्थ पुन्हा त्याच्यामध्ये नोट अशी आहे. माझ्यासाठी सांगतो, माझ्यासाठी नोट अशी आहे. तुम्ही ग्रहस्थी नाही ना, बरं तुम्हाला स्वयंपाक करायला आता प्रवासामध्ये वेळही नाही ना, मग ज्याच्या घरी जेवलात त्याला जेवणाचे चार्जेस पे करा. ते चार्जेस तुमच्याकडून घेणार नाही का? त्यांच्या घरच्या मुलांना खाऊच्या निमित्तानं पैसे देऊन टाका. म्हणजे ते जेवण तुमच्या पदरचं झालं, दशमीचं आणि द्वादशीचं. बरं, त्याच्यामध्ये किमान दशमी द्वादशीला तरी कांदा लसूण नसावा. तसं तर आयुष्यभर नसावा, पण कमीत कमी दशमी द्वादशीला कांदा लसूण नसावा. बरं, चला आता राहिली एकादशी. मग एकादशी व्रताचं काय नियम आहे? आता बरीच माणसं मला विचारतात बरं का. त्यामुळे मी म्हटलं आता अभंगच तो घेऊन टाकू. प्रत्येकाला फोनवर किती सांगायचं आणि पुन्हा कुणाला सांगायचं, त्यापेक्षा अभंगातूनच कीर्तनातूनच सांगून टाकूया. खरं काय करावं? आता बरीच माणसं मला विचारतात. सोमवारला महाराज म्हटलं भगर चालत नाही ना. म्हटलं मग काय चालतं? म्हटली साबुदाणा. म्हटलं भगर चालत नाही असा ग्रंथ मला दाखवा आणि साबुदाणा चालतोय असाही दाखवा. त्या माऊली मला अजून भेटले नाही. भगर चालते असंही, भगर चालत नाही असंही लिखाण नाही आणि साबुदाणा चालतो असं तर अजिबात नाही. विठ्ठला विठ्ठला सोमवारच्या दिवशी फार झालं तर फळं खावी, दूध प्यावं, बस याच्या पलीकडे मला माहिती नाही. ऐका, मग एकादशीला काय करावं? एकादशीला तर काही माणसं हे चालेल का, ते चालेल का, ते चालेल का. आता गर्ग मुनींनी काय सांगितलं ते ऐका बरं का. हे सगळं पद्मपुराणाचे एकूण 7 खंड आहेत. 7 खंड बरं का. पद्मपुराणाचं जे मूळ श्लोकांचं, संस्कृत श्लोकांचं जे पद्मपुराण आहे, संक्षिप्त नाही, मूळ श्लोकांचं 7 खंडामध्ये एकादशीचा समग्र विस्ताराने विचार मांडलाय. पण फराळाच्या बाबतीमध्ये काय फराळ करावं तो विचार मात्र जास्त विस्तारानं आलेला नाही बरं का. तुकोबाराय बोलता बोलता एवढे बोलून गेले. काय काय प्रमाण आहे पाहिजे. काय तुझा जीव जातो एका दिशे, फराळाच्या दिशे धनी घेशी. काय तुझा जीव जातो खिचडी खातो, असा त्याचा सरळ अर्थ झाला. विठ्ठला गर्गसंहिता नावाच्या ग्रंथामध्ये इतका बारीक विचार फराळाच्या संबंधाने एकादशीच्या व्रताचा मांडला, तो मी तुम्हाला सांगतो ऐका. आता कुणी म्हणाल बाबा, गर्गमुनी म्हणाले फलाहारेन चार्धम स्यात् किंचित न्यूनम जलेन च. तुम्ही जर फळं खाऊन एकादशी केली तर जागेवर 50% पुण्य वजा होतं. जागेवर त्या सेकंदाला फलाहारेन चार्धम स्यात् च अर्धम स्यात्. फळं खाऊन केली तर अर्ध पुण्य मिळतं. बरं, आम्हाला फळं खायची नाही, फक्त पाणी प्यायचंय. किंचित न्यूनम जलेन च. तर पाणी पिऊन केली तर 100% थोडंसं कमी होतं म्हटले. म्हणजे 10-15% कमी धरा, 80-85% पुण्य केवळ पाणी पिऊन करणाऱ्याला मिळतं.
फळं खाऊन केली तर अर्ध पुण्य त्याला मिळतं, 50% पुण्य मिळतं. मग आता फळं किती खायची म्हटलं सोपं आहे ना. मग खिचडी वगैरे आम्ही बाजूला ठेवून फळंच खायची. किती फळं खाणार उद्या म्हटलं काय नाही, सकाळी सफरचंद खाणार, दुपारी 2 चिक्कू खाणार, 4 वाजता 4 पेरू खाणार आणि सायंकाळी ते आता नवीन निघाले बघा ड्रॅगन, ते 7-8 पीस खाणार म्हटले त्याचे. मी म्हटलं पोट आहे का दौलताबादचा पोट आहे? कदाचित कलियुगात ती माणसं असा प्रयोग करतील नाही. सध्या असे प्रयोग सुरू आहे. असं गर्गमुनींना याची कल्पना असली पाहिजे म्हणून त्यांनी तोही विचार मांडून ठेवला. इतका बारकाईने विचार मांडला की फळं किती खायची तेही सांगून ठेवलं. ते म्हणाले द्विवारम जलमाश्नियात एक वारम फलम तथा. 24 तासामध्ये 2 वेळेला पाणी पिता येईल आणि एकच वेळेला फळं खाता येतील. 24 तासामध्ये 2 वेळेला, नाही तर दिवसा 2 वेळा, रात्री 2 वेळा, 4 वेळा होईल ते. 24 तासामध्ये म्हणजे रात्र दिवस म्हणून 2 वेळेला पाणी पिता येईल आणि एका वेळेला फळं खाता येतील. अर्ध पुण्य तुम्हाला मिळेल. नशीब आपलं चांगलं का गर्गमुनींनी फळांची संख्या तरी सांगितली. याच्यामध्ये आपल्याला जरा काय दिली सवलत दिली. मग तुम्ही 2 खा, 4 खा, 40 खा, मला कुठे पैसे द्यायचे, पण त्रास झाला तर माझ्याकडे येऊ नका. एक वारम याचा अर्थ एका वेळेला याचा अर्थ तुम्ही 2 सफरचंद खाल्ले आणि पुन्हा उठलात बसलात, पुन्हा चिक्कू खाल्ले, आता 2 वेळा होईल. एक बसणी, एक वारम म्हणजे एक बसणी एका वेळेला. जसं माणूस जेवायला सुरुवात केली की जेवण होईपर्यंत पुन्हा काही दुसरा कार्यक्रम असतो का? नाही. तसं एक बसणी एका वेळेला फळं खायची. किती खायची तुम्ही ठरवा. पण एकानं विचार असा केला, कदाचित कलियुगात ते माणसं असं जर गणित मांडतील तर त्याचंही उत्तर गर्गमुनींनी सांगून ठेवलं. काही माणसं असा विचार करतील का 1 वेळा फळं खाल्ली तर अर्ध पुण्य मिळतं, मग 2 वेळा खाल्ली तर 10-20% तरी मिळेल की नाही. असं त्रैराशिक माणसाचं चटकन डोक्यात येतं. आणि म्हणून गर्गमुनींनी त्याचंही उत्तर सांगून ठेवलं. ते म्हटले जर असा प्रयोग जर कदाचित कराल तर किती पुण्य मिळतं ते ऐका. द्विवारम वा त्रिवारम वा यो नरो हरिवासरे. हरिवासरे म्हणजे एकादशी, नर म्हणजे मनुष्य. द्विवारम त्रिवारम म्हणजे 2-3 वेळेला फळं खातो, 2 वेळेला किंवा 3 वेळेला फळं खातो, त्याला किती पुण्य मिळतं? 10-20%. आता ऐका. द्विवारम वा त्रिवारम वा यो नरो हरिवासरे करोती च फलाहारम. त्याला फल पुण्य किती? तस्य किंचित फलम न ही. 2 वेळा फळं खाल्ली तर किंचित सुद्धा पुण्य त्याला मिळत नाही. भगरीचा आणि खिचडीचा नंबरच नाही. आता मला सांगा, तिथे 2 वेळा फळं खाल्ली तर थोडं सुद्धा पुण्य मिळत नाही म्हटले, असं गर्गमुनी बोलतात. तिथे मला एकानं विचारलं, म्हटले खिचडीमध्ये कोथिंबीर चालेल का? मी म्हटलं जिथे भगर आणि खिचडी हद्द पार आहे, कोथिंबीर तडी पार आहे, ती खाणारा सगळ्यांच्या पार आहे. विठ्ठला विठ्ठला हे पाठांतर करून पोपटासारखं पंडितासारखं बोलायला खूप गोड वाटतंय. तुम्ही कशी एकादशी करता? अशी एकादशी करत नसेल तर त्याला सांगण्याचा अधिकारच नाही. एवढंच मी सांगतो. विठ्ठला ऐका. मग आता महत्वाचा विचार असा आहे, आता बऱ्याच वेळेला इतर व्रतवैकल्य असतील. आता एवढं तुम्हाला शक्य होईल न होईल मला माहिती नाही, पण प्रयत्न केलं की शक्य होतं. अशी एकादशी करून मी 2-2 कीर्तनं करून पाहिली, काहीच होत नाही. आता काही साधक मंडळी, आता ते दादा
मी यूट्यूबला बघा, नर्मदा परिक्रमा करतात, फक्त प्रसाद म्हणून नर्मदेचं जल 2-3 वेळेला प्रसाद म्हणून घेत असतील, फक्त नर्मदेचं तीर्थ घेऊन रोज 32 किलोमीटर चालतात. तुम्हाला फक्त एकादशी 1 दिवसाचं व्रत करायचे. विठ्ठला विठ्ठला मुद्दा असा आहे, जमतं त्या मार्गाने निघालं. तुम्ही निष्ठा घेऊन निघा, निष्ठी करू नका. निष्ठा घेऊन निघालात ना, सत्य संकल्पाचा दाता भगवान परमात्मा आपल्याकडून ते करून घेतो. बरं चला, एकादशी आता बऱ्याच वेळेला कमीत कमी तुम्ही एवढं तरी करा. मला हसायला येतंय, रडावं की हसावं हे मला कळेना. माणसं फराळ करतात, ठीक आहे बाबा, काही अडचण नाही. चला, तुम्हाला कामं करायची, तुमच्या पाठीमागं संसार आहे, मुलं बाळं बायको, हा सगळा प्रपंच आहे तुमच्या पाठीमागे, ठीक आहे. फराळ करताना त्याला तेल कोणतं वापरावं महाराज? रेग्युलर तेल वापरतात माणसं, खुशाल आमच्या समोर टाकतात आणि तीच खिचडी महाराजांना वाढतात. अहो, ते सोयाबीनचं तेल असतं, सोयाबीनचं तेल उपवासाला चालत असते. किती माणसं प्रामाणिकपणानं शेंगदाणा तेल वापरतात? बरं चला, शेंगदाणा तेल वापरत असाल तर त्याचाही सांगून जातो. शेंगदाणा तेल काय किलो? तर माझ्यासारखं अजून तुम्ही लग्न केलंच नाही, कधीतरी दुकानात गेला असेल ना, 200 रुपये 200 रुपये किलो. बरं, तुम्ही सांगताय म्हणून 200 रुपये किलो. आता गणित असं आहे, शेंगदाणे काय किलो? आणलेच नाही आपण. 130. बरं, 130 रुपये किलो शेंगदाणे. बरं का, जर तुम्ही व्रत तुम्हाला विधिवत करायचं असेल तर काय करावं? आता ते घाणे निघाले, तेल काढून मिळतंय. 1 किलो तेलासाठी 3 किलो शेंगदाणे लागतात. 3 किलो शेंगदाणे किती रुपयाचे झाले? 360 रुपयाचे. बरोबर, मजुरी 50 रुपये पडणार की नाही? म्हणजे 410 रुपये झाले ना. 410 रुपयाला तुमच्या डोळ्यासमोर 1 किलो तेल पडतं आणि दुकानदार तुम्हाला 200 रुपये किलोनं विकतो. म्हणजे ते शेंगदाणा असलं पाहिजे का? म्हणून व्रत करायचे असतील तर अशा पद्धतीने करा. तेल स्वतःच्या समोर तयार करून घ्या, नंतर व्रत करा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सांगितलंय, आता करायचं की नाही तुम्ही बघा, बरं का. आणि म्हणून तुमची क्षमा माफी मागून सांगतो, खरं सांगा, आता माणसं उपवासी राहतात का एकादशी करतात? अहो, एकादशीच्या नावानं उपवासी राहतात, एकादशी घडतच नाही महाराज. आमची गंमत अशी झाली, न घाट का न घर का. एकादशी केली म्हणावी तर नियमात बसत नाही, बरं नाही केली म्हणावी, भाकरी वाचून उपवासी मिळलं ना, पण एकादशी व्रताचं पुण्य मिळालं नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अजून सांगतो तुम्हाला, ऐका. आता उपवासाच्या दिवशी प्रेमानं माणसं गुळ खातात, गुळ देतात. नुसता देतात नाही, कीर्तनकार महाराजांना सुद्धा देतात. नुसता देतात नाही, कीर्तनकार महाराज सुद्धा एकादशीच्या दिवशी गुळ खातात. आता जे मंडळी गुळ बनवत असतील त्यांना जरा भेटा. एकानं म्हटले काय नाही, थोडंसं एरंडी तेल टाकावं लागतं. बरं, अजून काय टाकतं म्हटलं तुम्ही? म्हटलं ते मोलॅसिस, त्याचा काळेपणा जाण्यासाठी भेंडीचा रस टाकावा लागतो. भेंडी एकादशीला चालते ना? चालते ना? नाही ना? मग गुळ खाल्ला पाहिजे ना. जर भेंडीचा रस गुळाच्या प्रोसेसमध्ये वापरला जात असेल तर तुम्हाला गुळ सुद्धा खाता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला. निर्मिती, त्या वस्तूची निर्मिती असेल, ते कसं बनवलं जातं त्याची प्रोसेस एकदा समजून घ्या. चला बरं, मग आता हे एकादशी अशा पद्धतीने केली की मग पूर्ण पुण्य मिळतं. दशमी व्रताचा आरंभ, बरं का, एकादशी व्रत या दशमीला सुरू झालं.
राधेनं सांगितलं, म्हणजे ते 5300 वर्षापूर्वीचं द्वापर युगातलं आहे. एकादशी व्रत हे दशमीला सुरू होतं. कलियुगातल्या संतांचं सांगू का? नामदेवरायांचं सांगतो. चला, नामदेवराय म्हटले, नामदेवरायांच्या घरी त्यांचा मेहुणा पाहुणा आला. राजाने सांगितलं, अहो म्हटले माझा भाऊ आला, त्याला जेवायचंय, घरात काही नाही, दुकानातून काहीतरी आणलं पाहिजे, स्वयंपाक बनवला पाहिजे. नामदेवराय म्हटले, आज दशमी आहे, दशमीच्या दिवशी एकदाच जेवायचं असतं, तो येताना जेवूनच आला असेल, दुसऱ्यांदा जेवायचं नाही. ऐका, नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ती, नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ती, भोजन निश्चिती करू नये, दुसऱ्यांदा जेवायचं नाही. बर, आणि उद्या एकादशी आहे, उदयिक हरिदिनी म्हणजे एकादशी, उदयिक हरिदिनी उपवास जागरण, ऐकावे कीर्तन 7 ते 9 नाही, 4 प्रहर, 4 तास नाही, 4 प्रहर ऐकावे कीर्तन 4 प्रहर. बर, म्हणजे उद्या स्वयंपाक करायचं कारण नाही. बर, परवा द्वादशी आहे, द्वादशी पारणे झाली आहे भोजन, आणि द्वादशीला आपल्याला जेवायचंच आहे. पाहुण्यानं विचार केला, आज दशमी आहे, म्हणजे दुसऱ्यांदा जेवायचं म्हणजे स्वयंपाक करायचं नाही, उद्या एकादशी निराहार आहे, निर्जला आहे, आणि द्वादशीला भोजन तयार होणार आहे पारणं सोडण्यासाठी, म्हणजे आपल्याला डायरेक्ट जेवण परवाच्या दिवशीच. ऐकून पाहुणा चिंता तुर, द्वादशी पारणे झाली आहे भोजन, ऐकून पाहुणा चिंता तुर. झालं काय? पाहुण्याची फजिती अशी झाली, क्षुधा तूर पोटी, अत्यंत भूक लागली, इतकी भूक लागली, क्षुधा तूर पोटी, निद्रा न लगे काही, वर्षा एवढी पाही रात्र झाली, रात्रीला पाहुण्याला झोपच झाली नाही, रात्र वर्षा एवढी वाटू लागली, जागाच होता पाहुणा. आता हे नामदेवरायांचं प्रमाण सांगितलं, म्हणजे एकादशी व्रत हे दशमीलाच सुरू होतं. बरं, चला आता एकादशी कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला सांगितलं. एकादशी करतच नाही त्यांचं काय होतं ऐका. एकादशीच्या दिवशी जे अन्न खातात, एकादशी करत नाही, पुराणामध्ये असं सांगितलंय, ते म्हणाले की जे एकादशी करत नाही, मातृहा, पितृहा, भ्रातृहा आणि गुरुहा, हा म्हणजे संस्कृत व्याकरणामध्ये हा ग्नंती असा धातू आहे, म्हणजे हत्या करणे. मातेची हत्या, पित्याची हत्या, भावाची हत्या आणि गुरुची हत्या केल्याचं पाप एकादशीच्या दिवशी जेवणाऱ्याला लागतं. विठ्ठला विठ्ठला. आता काही घरातली अडचण अशी आहे, म्हटले महाराज आमचा मुलगा अजून लहान आहे. तुला लहान म्हणजे कितवीला जातो? म्हटले 10वीला जातो, अजून लहान आहे. आणि मुलगी सुद्धा अजून लहानच आहे. म्हटलं कितवीला जाते? म्हटले ती कॉलेजला जाते, 12वीला जाते, अजून लहान आहे. 17 वर्षाची झाली ना ती, लहान कसं? शास्त्र आम्हाला असं सांगते, 8 वर्षानंतर क्षमा नाही. 8 वर्ष वयापासून ते 80 वर्ष वयापर्यंत शास्त्रानं एकादशी कंपल्सरी सांगितली. 80 वर्ष वयानंतर शरीराला सहन झालं तर करा, नाही केली तर चालते, पण सहन होत असेल तर 80 वर्षानंतर सुद्धा करावी. पण 8 वर्ष वयाच्या पुढच्या विद्यार्थ्यांना शास्त्रानं क्षमा सांगितली नाही. अजून सांगतो ऐका. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला यावे म्हणून 5 वर्षाच्या लेकरांनी एकादशी व्रत केलं होतं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आले. आमच्याही जीवनाचं गोकुळ व्हावं आणि भगवान श्रीकृष्णाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर एकादशी व्रत हे केलंच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. एकादशीच्या दिवशी अन्न का खाऊ नये? मूळ नावाचं दैत्य होतं. कथा फार मोठी आहे, वेळ संपत आली. तर एकादशी शब्दावरच वेळ संपली. आपलंच गाव आहे, सगळी माणसं आपलीच आहे, 2 तास वाढून घेऊ. नाहीतरी मला वाटतं सुकेण्यामध्ये सरांनी दिलेली तारीख मी दांडी मारली. खरं तर दांडी मारणाऱ्या कीर्तनकारावर समाज विश्वास ठेवत नाही.
आणि पुन्हा तारीख अजिबात देत नाही. माझ्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवला हे मला अजून कळेल. तर मला पंढरपूरला आश्रमाचं महत्त्वाचं काम होतं, इमर्जन्सी, आणि म्हणून आपली क्षमा मागून परमिशन घेऊन मी तिकडे गेलो होतो. सुखीने ती मागची कथा चुकली. ते 2 तास आणि आजचे 2 तास म्हणजे कसं बसं पहिल्या चरणाला आपण गाठ घालू शकतो, राहिलेली चरण बचेन घेतो. विठाला एकादशीच्या दिवशी अन्न का खाऊ नये. मूर नावाचा दैत्य होता. त्याने तपश्चर्या केली. भगवान ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं आणि वरदान प्राप्त झाल्यानंतर उन्मत्त झाला. भगवान महाविष्णूशी वैर करू लागला. त्राही त्याने संत ऋषीमुनींना साधूंना करून टाकलं. तेव्हा भगवान महाविष्णूचं त्याचं युद्ध झालं आणि युद्ध करता 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 भगवान विष्णू परमात्मा रणांगणातून पळून गेले. बरं का, भगवान परमात्मा किती वेळा पळून गेले रणांगणातून? काल यवनाच्या वेळेला आणि मूर नावाच्या दैत्याचं वध करताना भगवान परमात्मा पळून गेले. बरं, पळून कुठे गेले? हायस्कूलमध्ये कुठे गेले? ते त्या पर्वताच्या गुहेमध्ये गेले. पण नुसते पर्वताच्या गुहेत लपले नाही, झोपून घेतलंय. मूर नावाचा दैत्य त्यांना बाहेर आव्हान करतोय. आदवा तत्वा नको नको ते बोलतोय, शिव्या घालतोय, पण भगवान परमात्मा झोपलेले आहे. शेवटी आता मध्ये जाऊन बघायचं हा काय करतो. पाहिलं तर भगवान झोपलेले आहे. आता झोपेमध्ये ज्याला ठार मारायचंय, भगवान परमात्म्याला ठार मारण्यासाठी तो प्रवृत्त झाला आणि देवाची लीला, देवाच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रगट झाली आणि त्या शक्तीने, त्या देवीने मूर नावाच्या दैत्याशी युद्ध सुरू केलं. तिच्या शरीरातून हजारो सैन्य बाहेर पडलं. मूर नावाच्या सैन्याला ठार मारलं. मूर नावाच्या दैत्याला सुद्धा ती देवी ठार मारणार. तेवढ्यात तो देवाला शरण आला, चरण पकडले आणि भगवंताचं प्रीत आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. आता याला मारता येणार नाही. देवी आपण थांबा, तुम्हाला शरण आलाय. आणि मग शरण आलाय. भगवान त्याला म्हणतायत, बाबा रे ठीक आहे, आता मी तुला मारत नाही, काय पाहिजे माग. त्याने सांगितलं, म्हटले ही जी देवी आहे ना, म्हटले त्या देवीची मला इतकी भीती वाटते. म्हटले मी नुसतं थर 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 हारू लागलो. म्हटले माझं एकच मागणं आहे का ह्या देवीच्या त्रासातून मी मुक्त कसा होईल आणि निर्भयपणाने कुठे राहू शकेन. अहो, मी जिकडे पळालो, जिकडे धावलो, तिकडे ही देवी माझ्या पाठीमागेच आहे. तेव्हा मला राहण्यासाठी निर्भय असं स्थान द्या. तेव्हा भगवान विचार करू लागले, आता तुला राहण्यासाठी स्थान कुठे द्यावं. तेव्हा तो दैत्य बोलला असेल, तेव्हा अहो तुमच्या सरकारमध्ये एवढ्या योजना आहे, नको त्याला घरकुल. आता तर लाडकी बहीण, लाडका भाऊ, अजून लाडके आजोबा, लाडकी आजी, ह्या योजना राहिल्या वाटतं. त्या योजना राहिल्या. हास्यास्पद विषय आहे. मी म्हणतो, मला सांगा, हे लाडकी बहीण आणि लाडक्या भावाची हे फोड किती दिवस जपतील हो हे लोक? हाताला आलेला लाडाचा फोड किती दिवस? 4 दिवस. 46,000 करोड रुपये दरवर्षी तुम्हाला द्यायचं. सरकार काय गांजा पिलाय काय? पण ह्या योजनेला भरून मतदान करणारे नक्की गांजा पिलेले आहेत असं म्हणावं लागेल. ह्या योजना तुम्हाला खऱ्या वाटतं? तुम्ही म्हणाल महाराज नक्की सरकारच्या विरोधात दिसतात. कोणत्या पक्षाची? आपण कोणत्याच पक्षाचं उत्तर घेतलेलं नाही. कोणत्याच पक्ष. मला स्वतःसाठी काही मागायचंच नाही महाराज. आपण लग्न केलेलं नाही. एकटा जीव सदाशिव कीर्तनाचं पाकिट आहे म्हणत त्यानं तर मी घेतही नाही बरं का. त्याच्यामुळे मला कोणत्या सरकारशी घेणं देणं नाही. तुम्ही म्हणा तुमचा पक्ष कोणता? जो शेतकऱ्यांचा विचार करेल, जो वारकऱ्यांचा सन्मान करेल, तोच आमचा पक्ष. मला सांगा, ते लाडाचे फोड किती दिवस चालणार आहे? त्यापेक्षा आमच्या बहिणीला, लाडक्या बहिणीला काही नको, लाडक्या भावाला सुद्धा काही नको. त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे, ह्या योजना त्या मागे घ्या. आमचे लाडकी बहीण, आमचा लाडका भाऊ, त्यांच्या हाताला काम द्या आणि त्या कामाला काय द्या? दाम द्या. अहो, ते जे पीक कमावतात त्या मालाला जर विशिष्ट मोल मिळालं, मला सांगा कोणत्या बहिणीला यांच्या
कोणत्या भावाला यांच्या भिकीची गरज आहे? जर दरवर्षी कांद्याला 3000 रुपये क्विंटलचा भाव बांधून दिला, द्राक्षे 50 रुपये किलोनं जर विकले गेले, सोयाबीन जर 9,000चं सोयाबीन 4,500वर, याच्यापेक्षा अजून सरकार किती चांगलं असावं? मागच्या वर्षी सोयाबीन 9,000 रुपये क्विंटल विकायचे, आता 4,500वर आणली, अजून तुमच्यावर किती कृपा करावी सरकारनं? सोयाबीन 10,000 रुपये क्विंटलने विकली पाहिजे, कांदे 3,000 रुपये क्विंटलने विकले पाहिजे, द्राक्षे कमीत कमी 50 रुपये किलो आणि ऊसाला 5,000 रुपये क्विंटलचा भाव द्या. तुमच्या योजना तुमच्या खिशात ठेवा, आम्हाला त्याची गरज नाही. हे मतदारांनी ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. विठाला विठाला शंका राहून जाईल. महाराज नेमके कोणत्या पक्षाचे, कोणी म्हणाल कोणत्या गटाचे, आम्हाला त्या गटाशी घेणं नाही, पक्षाची घेणं. जे येतं ते सरकार अहो सारखंच आहे. मी जे सध्या सरकार आहे त्याच्यावर नाही बोलत, याच्या अगोदरचं सरकार तसंच होतं. अहो कुणाच्या डोक्यात शेतकरी वारकरी हा कुणाच्या डोक्यात नाही मारत. तेव्हा जे येईल ते सरकार त्याने शेतकऱ्यांचा, मला सांगा, देश आमचा कृषी प्रधान आणि योजना कुणासाठी? उद्योगपतींसाठी, कारखानदारांसाठी. देश जर कृषी प्रधान आहे, तुमच्या योजना शेतकऱ्यांसाठी असल्या पाहिजे का उद्योगपतींसाठी असल्या पाहिजे? तेव्हा शेतकरी आणि वारकरी संप्रदाय ज्यांच्या डोक्यात आहे असं सरकार सत्तेवर आलं पाहिजे. किंवा जे सरकार सत्तेवर येईल ते कुणाचंही असू द्या, जे सत्तेवर येईल त्यांच्या डोक्यामध्ये आमचा शेतकरी असला पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. शेतकरी आमचा असं गमतीचं आहे. आता तुमचं संधी आहे, सरकार घाबरलेलं आहे, सरकारच्या बायाखालची वाळू सरकलेली आहे. आता हीच संधी आहे. विधानसभा लागायच्या आत सगळ्या शेतकऱ्यांनी, गावच्या सरपंचाने, आपल्या तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, प्रत्येक गावच्या सरपंचाने हे काम केलं पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांचं हे एकत्रित निवेदन. काय निवेदन आहे? शेतीचे जे वाहनं असतील, शेतीचं जे काय खतं असतील, शेतीविषयक शेतीमालाला लागणारी औषधं असतील, याचा GST शून्य झाला. त्याला कसं शेतकरी औषध विकत आणतो आणि त्याच्यावर सरकार GST लावतं. आता औषध विकत आणणं हे शेतकऱ्याचं उत्पन्न आहे का? तेच औषध पिऊन त्याला झोपावं लागतं आणि सरकार त्याच्यावर GST. किती चांगलं सरकार आहे मला सांगा. म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आम्हाला तुमच्या योजना नको, पण शेती संबंधित जी खरेदी असेल, खतं असतील, औषधं असतील, याचा GST शून्य झाला पाहिजे, अशी एकमुखानं मागणी केव्हा करणार? विधानसभा संपल्यावर? त्याच्या अगोदर जर मागणी केली, मला वाटतं 100% ती मंजूर होऊ शकते. विठाला विठाला आपला विषय असा होता की आम्हाला एकादशी व्रत नाही का. तेव्हा त्या मूर नावाचा राक्षस, आणि मग सांगितलं, म्हटले मला निर्भय असं राहता येईल, असं स्थान द्या. देवाला सांगितलं काही हरकत नाही. म्हटले एकादशीच्या दिवशी तू अन्नामध्ये राहायचं. एकादशीच्या दिवशी कशात राहायचं? अन्नात राहायचंय. आणि मग अन्नात राहिल्यावर काय होईल? म्हटले ही एकादशी तिथी माझी मूर्ती आहे, माझ्या शरीरातून ती प्रकट झालेली आहे, आणि एकादशीच्या दिवशी तू अन्नात राहायचंय. ती एकादशी तिथी माझी तुला मारणार नाही. आता प्रमाण सांगतो, बदलेत तर सांगत नाही. ऐका. अन्नम तिष्ठन्तम, अन्नम आश्रित्य तिष्ठन्तम भवन्तं पाप पुरुषः न हनिष्यति मन्मूर्ती रियम एकादशी. माझी मूर्ती एकादशी न हनिष्यति, तुला मारणार नाही. अन्नम आश्रित्य, अन्नाचा आश्रय करून अन्नामध्ये राहा. आता मला सांगा, एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये जर मूर नावाचा दैत्य राहतो, आणि जर एकादशीच्या दिवशी अन्न खात असतील तर त्यांच्या पोटात काय गेला? मूर नावाचा राक्षस गेला. आणि मग एकादशीच्या दिवशी अन्न खाणारे राक्षस आहेत असं मी म्हणणार नाही, पण अर्थ तोच होतो. विठ्ठला विठ्ठला एकादशीच्या दिवशी अन्न का खाऊ नये? अजून दुसरं कारण सांगतो. अन्नच देवाकडे गेलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ना, ते पूर्ण ब्रह्म देवाकडे गेलं. देवाकडे गेल्यानंतर देवाला विनंती केली, म्हटलं देवा सगळ्यांना सुट्टी आहे,
सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे, संडे आहे, अमकं आहे, धमकं आहे. प्रत्येकाला प्रायव्हेट बाजारपेठा असल्या तरी कुणाला शुक्रवारी सुट्टी, कुणाला बुधवारी सुट्टी, कुणाला सोमवारी सुट्टी. आणि मला कधी सुट्टी नाही म्हटलं. हे माणसं सारखे मला खातच राहतात. काही माणसं तर बेड टी, त्याचं नाव बेड टी, म्हणजे अंथरुणावर बेडवर असताना चहा, झोपेतून उठायच्या अगोदर खायला सुरुवात करतात, ते रात्री 12 वाजेपर्यंत खातच राहतात. म्हटले मला सुट्टी केव्हा? देवानं सांगितलं तुम्हाला सुट्टी सोमवारी सुट्टी, तुम्हाला सुट्टी एकादशी व्रताला सुट्टी, तुम्हाला सुट्टी महापर्व कालाच्या दिवशी तुम्हाला सुट्टी. म्हणून तुकोबरांनी सोमवार एकादशी न करीती कोण त्यांची गती होईल. मग सोमवार व्रत सांगितलं, एकादशी सांगितली आणि 5 महापर्वकालाचे हे उपवास सांगितले. या दिवशी तरी ती अन्नाला काय दिली पाहिजे? सुट्टी दिली पाहिजे. आणि अन्नाला जर सुट्टी दिलेली देवानं आहे, त्या दिवशी जर आपण अन्न ग्रहण करत असाल तर मग ते काय आहे? पापच खाणं आहे. तुकोबरांचा सुंदर अभंग आहे. काय प्रमाण आहे आपण पहा. एकादशीचा अन्न पान जे नर करीती भोजन, एकादशीला जे जेवतात ते काय खातात ऐका. श्वानविष्ठे समान अधम जनते. श्वान म्हणजे कुत्रा आणि कुत्र्याची विष्ठा खाल्ल्यासारखं एकादशी जेवणाची तुलना केली. विठ्ठला मुद्दा असा आहे. मग आता एकादशी आपण केली पाहिजे. ऐका, मग एकादशी ही रुक्मांगद राजाने एकादशी केली. खरं तर रुक्मांगद राजाने सुंदर अशी बाग तयार केली. कथा सांगायची मला चिंतन पूर्ण करायचे. एकादशी एवढं तर एकादशी चार अक्षराचं चिंतन झालं पाहिजे ना. सांगू ना पुढे, सोपं सांगतो आपण. रुक्मांगद राजा त्याने अशी सुंदर बाग तयार केली आणि इतकी सुंदर बाग तयार केली रुक्मांगद राजाने तर त्या सुंदर फुलांचा सुगंध स्वर्गात दरवळला आणि स्वर्गातल्या अप्सरा भुलल्या. ज्या स्वर्गामध्ये पारिजातक आहे, ज्या स्वर्गामध्ये कल्पतरूचे बगीचे आहे, त्या स्वर्गातल्या अप्सरा मृत्यूलोकातल्या रुक्मांगद राजाच्या गार्डनच्या फुलाच्या सुगंधाला भुलल्या आणि तो सुगंध शोधत 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 खाली आल्या. आणि शोध लागल्यापासून रोज रात्री मैत्रिणींना घेऊन यायचं, ती फुलं तोडायची, चोरी करायची आणि पुन्हा स्वर्गामध्ये निघून जायचे. राजाने बघितलं आपल्या फुलांची चोरी कोण करत असेल. चौकशी समिती नेमली पण शोध काही लागेना. कारण त्या दिव्य स्त्री आकाशातले देव दिसत नाही, ते दिव्य असतात. शिवाय रात्रीच्या वेळेला यायचे. एक दिवस काय झालं, नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळेला यायचं, फुलं तोडून चोरून घेऊन जायची. एक दिवस गंमत अशी झाली की ती अप्सरा आली, तिच्या मैत्रिणी आल्या, फुलं वगैरे तोडली, पण निघताना घाई गडबडीमध्ये त्या अप्सरेचा पदर, साडीचा पदर, तिच्या 9 वार साडीचा पदर वांग्याच्या झाडाच्या काट्याला अडकला. परिणाम असा झाला, तिचं पुण्य क्षीण झालं. सगळ्या मैत्रिणी स्वर्गात निघून गेल्या, तिचं पुण्यच नष्ट झालं आणि स्वर्गामध्ये जाता येईल. बरं का, माझा मुद्दा इथे आहे. वांग्याच्या झाडाच्या काट्याला वस्त्राचा स्पर्श झाला, पुण्य नष्ट झालं. वांगे खाणारच काय होत असतं. विठ्ठला 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 वांगे हे निषिद्ध आहे महाराज, निषिद्ध आहे. चल मग सकाळ झाली आणि राजा फेरफटका मारण्यासाठी निघाला. दिव्य स्त्री आहे, रडते. दिवस उगवल्यानंतर ती रडू लागली. मृत्यू लोकातली माणसं आता माझ्याशी कशा पद्धतीने व्यवहार करतील मला माहिती नाही, एकटीच राहिले. जसं रडू लागली राजाने विचारलं, देवी कोण आहात आपण? सगळा परिचय दिला. काय रडताय? अशा पद्धतीने माझं पुण्य क्षीण झालं, आता मला स्वर्गात जाता येणार नाही, काय करावं? मला मदत करा. राजा म्हणाला, मदत काय करायची ती सांग. आता आमच्या गाड्या मर्सिडीज वगैरे काय वेगवेगळ्या गाड्या निघायला, आता 25 लाखाच्या 4 कोटीच्या गाड्या आहेत. त्याच्यातली एखादी देऊ का? ती अप्सरा म्हणाली, पण ह्या गाड्या स्वर्गात केव्हा जातील? कोणतं इंधन भरलं म्हणजे आमच्या गाड्या, आमची विमानं, आमचे रॉकेट्स, आमचे हेलिकॉप्टर स्वर्गात कशी जातील? एक मदत करा. काय मदत करू? तुमच्या राज्यामध्ये एकादशी असते का? राजा म्हणाला, एकादशी नावाचा पक्षी साधारण कोणत्या रंगाचा असतो तेवढं सांगा.
तिने डोक्यालाच हात लावला. तिने बघितली याचा अर्थ हे एकादशीच्या भानगडीत दिसत नाही. जाऊ द्या म्हटले, काल एकादशी होती, काल एकादशी ती होऊन गेली म्हटले. काल जर चुकून कुणी उपवासी राहिलं असेल, भांडणामुळे म्हणा, वैतागामुळे म्हणा, बिझी शेड्यूल असल्यामुळे जेवायला जमलं नाही म्हणा, जेवायला मिळालंच नाही म्हणा, काही अडचणीमुळे जेवला नसेल, तर तेवढी व्यक्ती शोधा, तिचं पुण्य मला मिळालं की मी स्वर्गात जाऊ शकते. राजानं दवंडी दिली, जर कोणी काल जेवला नसेल तर त्याला बक्षीस. आता दवंडी देताना एक म्हातारीनं ऐकलं, म्हटले माझी सुनबाई जेवलेली नाही. काय नाही म्हटले, मुलाचं तिचं भांडण झालं, ती जेवलीच नाही. म्हटले अशीच व्यक्ती आम्हाला पाहिजे होती. सुनबाईला उभं केलं, राजाची सेवा केली. चला तुम्हाला राजा, तू घाबरली, रडायला, मी काय केलं? म्हटले तुम्ही काल जेवला नाही ना? म्हटले नाही. मग जेवायलाच बोलवलं. शिवाय सवस्त्र दक्षिणा, तुम्हाला वस्त्र, साडी, पातळ, चोळी, दक्षिणा, बक्षीस मिळणार तुम्हाला. गेली त्या अप्सरेने सांगितलं, हातात पाणी घ्या, संकल्प सोडा, मी काल अनावधानाने भांडणामुळे जेवले नाही, म्हणून एकादशी व्रताचं जे मला पुण्य मिळालंय ते ह्या अप्सरेला समर्पित असावं, असा संकल्प सोडल्याबरोबर तिच्या शरीरातला पुण्याचा संचार अप्सरेच्या शरीरात झाला आणि पाहता पाहता अप्सरा स्वर्गात गेली. पाहता काय माझ्या राजानं विचार केला की चुकून बाई उपवासी राहिली भांडणामुळे, राजामध्ये उपवासी राहिली, एवढं सामर्थ्य, जर हेतू करून आवडीने एकादशी केली तर किती पुण्य मिळेल. पण राजाने कायदाच तयार केला, जो एकादशी करणार नाही त्याचं रेशन कार्ड बनवलं, जो एकादशी करणार नाही लाडकी बहीण योजनेसाठी त्याचं नाव पाठवलं जाणार नाही, लाडका भाऊ योजनेसाठी त्याचं नाव पाठवलं. अहो सगळी माणसं, सगळा समाज, सगळी नगरी, राज्यातली सगळी माणसं एकादशी करायला लागली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. राजा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे माग. राजा म्हणाला, माग म्हणजे मी काय फक्त माझ्या वाट्याचे पैसे घेणार आणि भारतात नाही स्विस बँकेमध्ये नेऊन टाकणार असा राजा मी नाही म्हटले. माझ्या पुरतं नको, देणार असं ज्या नगरीचा मी राजा आहे ती सगळी नगरी बालवाडी सहित सगळे वैकुंठाला नेणार का? देवानं हा म्हटलं आणि राजा देवानं हो म्हटलं आणि तसंच घडलं. रुक्मांगदा एकादशी नगरी निधी वैकुंठाशी. कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार एकादशी देव केशव एक तीर्थ तुळशी या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. तर का एकादशी व्रताचा सुद्धा फार मोठा विस्तार आहे. फक्त मी तुमच्याकडनं 2-3 मिनिट घेणार आहे, मागून द्याल ना? बस तेवढे 2-3 मिनिट घ्यायचं आहे. बाबांनी सांगितलं तुळशीचं थोडंसं केव्हा तोडावे केव्हा तोडू नये आणि एकादशीचा थोडासा भाग सांगून मला सेवा पहाटे 4 वाजेपर्यंत पूर्ण करायची. नाहीतर एवढी माणसं काय करायला
विठ्ठला विठ्ठला श्री संत सावता महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा आहे. श्री संत नामदेवरायांचा आहे. एक विनंती करून बोलू तुम्हाला, ऐका मग ऐका. श्री संत नामदेव महाराज, श्री संत सावता महाराज, आपण किती वर्षापासून सप्ताह करता? तुम्ही कीर्तनकाराचा खर्च असेल, गुणीजनांचा खर्च असेल, हा सगळा मंडप आहे, अन्नदान आहे, करोडो रुपये आपले आत्तापर्यंत खर्च झाले. एक विनंती करून तुम्हाला सांगतो, श्री संत सावता महाराजांना आनंद व्हावा असं वाटतंय ना, मग आता सांगितली ना अशी एकादशी करा. काहीच नाही, 15 दिवसातून एकदा येते एकादशी. रोज येते का? 15 दिवसातून एकदा. अशी एकादशी करा एक. आणि कीर्तनाला जेवढी माणसं आली आणि हरिपाठाला जेवढी होती, त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असलीच पाहिजे. बस सावता महाराज तुमच्यावर प्रसन्न नाही झाले तर मग बोला. हीच सावता महाराजांना सुमनांजली समर्पित होणार आहे. आणि खऱ्या अर्थाने सावता महाराजांचा, नामदेव महाराजांचा पुण्यतिथी सोहळा, संजीवन समाधी सोहळा साजरा आपल्याला करायचा असेल आणि त्यांची कृपा आपल्याला या निमित्तानं प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने एकादशी आणि कीर्तनाला हरिपाठाला येताना माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे याची खबरदारी अशा पद्धतीने वागा. सावता महाराजांची कृपा आजच झाली समजा. विठ्ठला पुढील वर्षी श्री संत सावता महाराजांचा अभंग गाथा पारायण, नामदेवांची अभंग गाथा, कधी निवृत्त त्यांची छोटे छोटे अभंग गाथा आहे. 2-2 तासाला पारायण केलं, तिन्ही संतांची पारायण होतील. ज्ञानेश्वरी तर आपली आहेच. महत्वाचं त्या मला सांगायचं, आपण म्हणाल की बाबा अशी एकादशी करायची, पाणी सुद्धा प्यायचं नाही, दशमीला एकदा जेवायचं, द्वादशीला एकदा जेवायचं, हे आम्हाला जमत नाही. याच्यापेक्षा सोपं सांगा. सोपं सांगतो आणि कीर्तन पूर्ण करतो. ते सोपं सांगायचंय म्हणजे एवढी अवघड एकादशी केलीच पाहिजे, त्याच्यापेक्षा सोपं सांगायचंय. सांगू का? ते गुरु वाटत नाही. सोपं म्हटलं सांगा म्हटले, मग सोपं सांगतो ऐका. पद्मपुराणामध्ये असा विचार मांडला त्यांनी, वर्षाच्या एकादशी किती? 12 महिन्याच्या महिन्यातून दोनदा 12 महिन्याचे 24 झाल्या ना, आणि अधिक मासातल्या 2 किती झाल्या? 26. या 26 एकादशांची नावं जो रोज म्हणतो त्याला वर्षभरातल्या एकादशी द्वादशीचं पुण्य मिळतं. इतकं सोपं आहे. मग ती नावं सांगू का पुढच्या वर्षी ठेवू? ह्याच वर्षी सांगू. मग वेळ वाढला तर चालेल का? मग ठीक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, पण आता तुम्ही त्याला माझ्या बदलेतलं नाही, तुम्हाला नादी लावण्यासाठी नाही, त्याचंही प्रमाण सांगतो. प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला प्रमाण सांगेन. 26 एकादशांची नावं जो रोज म्हणतो त्याला वर्षभरातल्या एकादशी द्वादशीचं पुण्य मिळतं. त्याचं प्रमाण ऐका. एवं षडविशंतीम नाम. नामना म्हणजे नावं, षडविशंती म्हणजे 26, एवं म्हणजे याप्रमाणे 26 एकादशांची नावं जो घेतो. एवं षडविशंतीम नाम एकादशा पठेक्षय. एकादशीची 26 नावं जो पठन करतो त्याला संवत्सर द्वादशी नाम फलमाप्नोति सोपीही. संवत्सर म्हणजे वर्षभर, वर्षभरातल्या एकादशी द्वादशीचं फल त्याला प्राप्त होतं. ती 26 नावं अशी आहे ऐका. उत्पत्ती एकादशी, सफला एकादशी, उत्पत्ती एकादशी, मोक्षदा एकादशी, सफला एकादशी, पुत्रदा एकादशी, षट्तिला एकादशी, जया एकादशी, विजया एकादशी, आमलकी एकादशी, पापमोचनी एकादशी, कामदा एकादशी, वरुथिनी एकादशी, मोहिनी एकादशी, अपरा एकादशी, निर्जला एकादशी, योगिनी एकादशी, देवशयनी एकादशी, कामिनी एकादशी, पवित्रा एकादशी, आजा एकादशी, पद्मा एकादशी, इंदिरा एकादशी, पापांकुशा एकादशी, रमा एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी. हे झाली 24 एकादशींची 24 नावं. आणि अधिक मासातल्या 2 सर्व संपत प्रदा
एकादशी अशी नावं जो रोज म्हणतो त्याला वर्षभरातील एकादशी द्वादशीचं पुण्य मिळतं. विठ्ठला मला किती आनंद झाला असेल. आता घराचं विचारायचंच नाही, आपण जेवायचं आणि 26 नावं म्हणायची, असंच ना. मग ऐका, आता मी जर पुढचा दृष्टांत नाही सांगितला तर घोटाळा होईल, म्हणून तो घोटाळा होऊ नये. पुढचा दृष्टांत सांगू ना. ऐका, एक बाई होती बिचारी, बस स्टँडवर गेली. आता काही कारणास्तव त्या दिवशी बस बंद होत्या आणि बस बंद असल्यामुळे रिक्षाकडे जाऊन गेले. रिक्षामध्ये सांगितलं अमुक अमुक ठिकाणी जायचं. काय नाही म्हटले, 200 रुपये लागतील. हे म्हटले माझी 2 लहान लेकरं आहे. म्हटले काही हरकत नाही. मग ती बाई म्हटली 200 रुपये लागतील. पोरांचं किती घेणार? रिक्षावाला म्हणाला बाई पोरांचं काहीच नाही, पोरं मोफत. म्हटलं बाई शिकलेली नव्हती पण हुशार होती. ती बाई म्हणाली पोरं फुकट आहे ना, पोरांना घेऊन जा, मी पायी पायी येते. तो म्हटलं तुमचे 200 रुपये मिळणार आहे म्हणून पोरं फुकट आहे. जर एकादशी न करता 26 नावं घ्याल नाही का गुलाबजाम खाऊन तर जमत नाही. कोणती मुडकी का होईना किमान व्रत करण्याचा प्रयत्न करा. ते व्रत जमेल तसं करा, भले जमेल तसं याच्याकडे अंडरलाईन करा पाहिजे तर तुम्ही ते व्रत करण्याचा प्रयत्न तरी करा, जमेल तसं करा आणि मग 26 नावं घ्या. आता ते पुण्य तुम्हाला मिळेल. थोडं सांगतो ऐका. जर बोर्डाची परीक्षा असेल नाही का, 12वीची परीक्षा असेल, ग्रॅज्युएशनची कोणत्याही वर्षीची परीक्षा असेल, युनिव्हर्सिटीकडनं बोर्डाकडनं प्रश्नपत्रिकेतला एखादा प्रश्न छापायचा चुकला आणि तो जर 5 मार्काचा असेल तर परीक्षा बोर्डाचा असा नियम आहे ते 5 मार्क विद्यार्थ्याला उत्तर चुकीचं लिहिलं, बरोबर लिहिलं, जसं लिहायचं तसं लिहिलं तरी त्याला 5 मार्क पूर्ण पैकीच्या पैकी द्यावे लागतात. पण कोणत्या विद्यार्थ्याला त्याने कमीत कमी त्या प्रश्नाचा क्रमांक उत्तरपत्रिकेत लिहिलाय का, तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलाय का, चुकीचं का होईना उत्तर लिहिलंय का, त्याला 5 पैकी 5 मार्क मिळतात. पण जो त्या प्रश्नाचा नादालाच लागला नाही त्याला 1 मार्क सुद्धा त्या प्रश्नाचं मिळत नाही. मग लक्षात आलंय. 26 एकादशींची नावं घेतली, वर्षभरातल्या सगळ्या व्रतांचं एकादशी द्वादशी व्रताचं पुण्य मिळतं. पण एकादशी करण्याचा प्रयत्न निष्ठेनं केला तर म्हणून नारायण महाराज म्हणतात आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. तीर्थ तुळशी, आता तुळस कधी तोडावी आणि कधी तोडू नये त्याचाही एक श्लोक आहे, आपण ऐका. वैधृतोचे व्यतिपाते भूमी भार्गव भानुषु पर्वद्वयेचे संक्रांत द्वादशम सुतके द्वये. इतक्या दिवशी सुतक तुळस तोडू नये. तुळस जर इतक्या दिवसाला तोडली, निषिद्ध कालामध्ये जर तुळशी दल तोडलं तर खून केल्याचं पातक आपल्याला लागत असतं. मग या श्लोकाचा अर्थ असा झाला वैधृतोचे व्यतिपाते, वैधृत योग असेल 1, व्यतिपात नावाचा योग असेल 2, या दिवशी तुळस तोडू नका. बरं, भूमी भार्गव भानुषु, भूमी म्हणजे मंगळवार, भार्गव म्हणजे शुक्रवार आणि भानुषु म्हणजे रविवार. मंगळवार शुक्रवार रविवार तुळस तोडायची नाही. पर्वद्वयेचे संक्रांत आणि द्वादशीला तोडू नये. पण एकादशी व्रत असल्यामुळे एकादशी व्रताच्या दिवशी तोडू नये. व्रत दशमीला सुरू होतं पण दशमी एकादशी द्वादशीला तोडू नये. सुतके द्वय, 2 प्रकारचं सुतक आहे. एखादं पोरग जन्माला आलं मिठाला तोडू नये, पण एखादा मनुष्य स्वर्गवासी झाला सुतका तोडू नये. तैलाभ्यंगे पुराण आपण पहा, डोक्याला तेल लावलंय ना, आता तुम्हाला तुळशीजवळ जाता येणार नाही. बरं, अजून सांगितलं निशी संध्यो हो, निशी म्हणजे रात्र, रात्री तोडू नका. 2 प्रकारचे संधिकाल आहे. याचा अर्थ सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तुळस तोडायची नाही. पौर्णिमायाम अमावास्याम, अमावस्या पौर्णिमेला तोडायची नाही. मंगळवार शुक्रवार रविवारी तोडायची नाही. वैधृती व्यतिपात योगात तोडायची नाही. दशमी एकादशी द्वादशीला तोडायचं नाही. आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये, कारण तुळस काही आपल्यासारखी पाणी पिऊन खिचडी खात नाही, ती निर्जला व्रत करते. म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीला जल सुद्धा समर्पित करू नये. तुळशीची पूजा करावी पण तुळशीला जल एकादशीच्या दिवशी समर्पित करू नये. आणि अशा रीतीने तुळशीचा फार मोठा भाग आहे. पण आपली वेळ संपलेली आहे. त्यांनी सांगितलेलं होतं तुळशीची पानं केव्हा तोडावी केव्हा तोडू नये, म्हणून एवढा विषय सांगितला. व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि नेनोबा साधन, अन्य साधनाची आम्हाला गरज नाही. आमचा विषय हरे
कीर्तन संत संगती निरंतर प्रेमधन ही भांडार अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरि कीर्तन विनवी विष्णुदास नारा आईशी आमुची परंपरा अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरि कीर्तन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तापती निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री संत नामदेवराय आणि श्री संत सावता महाराज या दोन संतांचा पुण्यतिथी उत्सव अत्यंत सुंदर पद्धतीने आणि इतर गावांनी सुद्धा खरं तर सुकेनेकरांचा या समाजाचा या समितीचा आदर्श घ्यावा अशी अत्यंत सुंदर नियोजन करून हे सोहळे तुम्ही साजरे करतात त्याबद्दल सर्वांना आणि आमचे मृदंगाचार्य आमचे एकनाथजी भांडे महाराज सगळी गुरुजन मंडळी असतील आणि आपल्या सर्व श्रोतृवर्गांना कोटी कोटी धन्यवाद. श्री संत सावता महाराजांची नामदेवरांची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी असं वाटतंय ना. त्यांच्या अभंग गाथेचं रोज आपण नित्यनेमानं 5 अभंग तरी पठण करत जा. झालेली सेवा श्री संत नामदेवरायांच्या श्री संत सावता महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.